नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आता जवळ आलेला आहे। मी बोलत आहे IPL 2026 फायनल मॅचबद्दल, जी की अहमदाबाद गुजरात येथे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे रविवारी 31 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता। मित्रांनो, गुजरात टायटन आणि RCB यांच्यातील हा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे। स्टेडियमची क्षमता 1.3 लाखांपेक्षा जास्त आहे। फायनलसाठी सर्व तिकिटांची मोठी मागणी आहे। गुजरात टायटन्समधील शुभमन गिल सध्या IPL मधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे। क्वालिफायर 2 मध्ये 104 धावांचे शतक, राजस्थान रॉयल्स विरुद्ध 215 धावांचा पाठलाग जवळपास एक हाती पूर्ण केला। सलग मोठ्या खेळी करत आहे। कप्तान म्हणूनही शानदार नेतृत्व करत आहे। साई सुदर्शन संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी, गिल सोबत जबरदस्त ओपनिंग जोडी, टॉप रन स्कोअर्समध्ये समावेश, जोस बटलर पॉवर प्लेमध्ये सामना बदलण्याची क्षमता, मोठ्या सामन्यांचा अनुभव गुजरात टायटन्ससाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो। कागिसो रबाडा डेथ ओव्हर्समध्ये धोकादायक विकेट घेण्याची क्षमता कोणत्याही क्षणी RCBच्या टॉप ऑर्डरसाठी मोठे आव्हान ठरू शकते। RCB करंट फॉर्म कसा आहे? RCB सध्या प्रचंड आत्मविश्वासात आहे, कारण त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला तब्बल 92 धावांनी हरवले आहे। विराट कोहली मोठ्या सामन्यांचा बादशाह, फायनलमध्ये सर्वांचे लक्ष विराटवरती असणार आहे। अनुभव हा RCBचा सर्वात मोठा फायदा ठरू शकतो। फिल सॉल्ट सुरुवातीच्या षटकांमध्ये अत्यंत आक्रमक, पॉवर प्लेमध्ये सामना फिरवू शकतो। जोश हॅझलवूड क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरला हादरा देणारा, मोठ्या सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाज ठरू शकतो। रजत पाटीदार क्वालिफायर 1 मध्ये 93 धावांची तुफानी खेळी ऑलरेडी तो खेळलेला आहे। सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये RCBच्या मिडल ऑर्डरचा मुख्य आधार ठरू शकतो। शुभमन गिल वर्सेस जोश हॅझलवूड फायनलमधील सर्वात मोठी लढत ठरू शकते। विराट कोहली वर्सेस कागिसो रबाडा अनुभव विरुद्ध वेग ठरू शकतो। फिल सॉल्ट वर्सेस मोहम्मद सिराज पॉवर प्लेमध्ये सामना फिरवण्याची क्षमता दोघांमध्येही आहे। साई सुदर्शन वर्सेस RCB स्पिनर्स मिडल ओव्हर्समध्ये निर्णायक संघर्ष होऊ शकतो। गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स विरुद्ध 215 धावांचा विक्रमी पाठलाग, शुभमन गिलचे शतक आणि सलग मोठे स्कोअर केलेले आहेत। RCB गुजरात टायटनवर 92 धावांनी विजय, प्ले ऑफमधील सर्वात मोठ्या स्कोअरपैकी एक, 254 रनांचा 5 विकेट घेऊन। रजत पाटीदार आणि कोहली शानदार फॉर्ममध्ये। मित्रांनो, रविवार 31 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये IPL 2026चा महासंग्राम पाहायला भेटणार आहे। एका बाजूला शुभमन गिलची गुजरात टायटन्स तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीची RCB टीम। तुमच्या मते IPL 2026 ट्रॉफी कोण जिंकणार? गुजरात टायटन्स या RCB? कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि NMD स्पोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।